एक जिज्ञासू वृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करणाऱ्यांकडून ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणाऱ्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनवणे इत्यादी प्रकारात तो निपुण झाला. परंतु कौशल्य प्राप्त झाल्यावर त्याच्यात अहंकार आला. तो आपल्या मित्रांना सांगत असे, "या जगात माझ्या इतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल." एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले, तेव्हा त्यांना वाटले या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी, जी आत्तापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, "तुम्ही कोण आहात?" बुद्ध म्हणाले, "मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे." मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, "जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहीत असतो. जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहीत असते. पण जो ज्ञानी आहे त्याला स्वतःवर कसे नियंत्रण ठेवायचे हे चांगलं माहीत असतं." मुलाने विचारले, "ते कसे काय?" बुद्ध म्हणाले, "जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही. तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो. अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते." मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्यात असते. तात्पर्य: तुमच्या भावना, विचार आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणे, जेणेकरून तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकाल. ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येते, तो अनुकूल आणि प्रतिकूल कोणत्याही परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवू शकतो.